ओके. गणेश, हे देवराई म्हणजे काय असतं रे? हे बघ, राई म्हणजे जंगल आणि हे जंगल देवांचं आहे म्हणून देवराई. येथील प्रत्येक झाड, प्रत्येक वस्तू ही पावित्र्यानं भारलेली आहे. ते पलीकडे मंदिर बघतोय, ते राखणदाराचं मंदिर. तो या सगळ्या राईचा राखणदार. अशी देवराई. काय तुमचे देव, काय तुमची देवराई. हे बघ, तुझा यावर विश्वास नाहीये ठीक आहे, पण निदान या जागेचा आदर तरी कर रे. धन्य हो. आलो. अरे बाबा, हे इथे हे नाही करत सचिन. हे, एवढ्याशा गोष्टीवर नाराज होतं का रे तू? गणेश, गणेश, अरे तिथे कोणीतरी आहे. सचिन, सचिन, अरे कुठेस तू? 2 तास झाले शोधतोय तुला. काय होतंय तुला? अरे काय होतंय तुला सचिन? अरे अरे काय होतंय सचिन? हे देवा राखणदारा, काही चुकलं असेल तर माफ कर, पण या संकटातून आता बाहेर काढ. राखणदार. वय राखणदार. अरे बुरा की आहे मैं जनावर राखतो. जनावर चुकल्यात माझी आता बघितलीत का? कसली जनावर? वय 4 वासरं आणि एक काळा वाघ आहे. वाघ? अरे काळा वाघ बैल आहे माझं. वाघ्या नाव आहे त्याचं. नाही, काल बघितली होती पर लय आतमध्ये. पण कालपासून माझा मित्र बी या जंगलात चुकलाय, त्याला शोधतोय मी, तर रस्ता बी संपला. अहो चालायचंच, माणूस काय ना जनावर काय वाट चुकत्यातच. फक्त वेळेवर परत आलं म्हणजे झालं. चला हुडकूयात तुमच्या मित्राला. आणि तुमची जनावर? अहो जनावर काय, जनावर माणसं बरी हुशारच, येतील घरी. चला बघूयात तुमच्या मित्राला. माझा मित्र काल या जंगलात हरवलाय. अरे चकवा लागलाय त्याला. तुझ्या मित्राने जंगलाचे नियम मोडलेत, झाडांना इजा पोचवली, या पवित्र जागेची विटंबना केली. हे जंगल आहे पोरा. अरे इथलं प्रत्येक झाडाला, वेलीला, अरे दगडाला देखील आत्मा आहे. त्याला दुखावशील तर शिक्षा तर तुला होणारच. पण हे तुम्हाला कसं माहिती? अरे तुला सांगितलं ना, या जंगलातला श्वासांश्वास माझ्या ओळखीचा आहे. आता रडण्या घाबरण्याने काय नाही होणार. तुला जर तुझ्या मित्राला वाचवायचं असेल
तर केलेल्या चुकीचे प्रायश्चित करावं लागेल. तुला मी मार्ग दाखवल, पण या त्या मार्गावरती चालायचं तुलाच आहे. मी तयार आहे. चकवा म्हणजे काय असतं? अरे जेव्हा एखादा माणूस संभ्रमात किंवा अज्ञानात असतो, त्याला सत्य दिसत नाही, त्यावेळी हे जंगल त्याला त्याच्या अज्ञानात गुरफटवतं. त्याला जरी असं वाटलं की तो पुढे जाऊ राहिला आहे, तरी तो एका जागेवरती फिरत असतो. आता मला माझी चूक समजली आहे. यापुढे केवळ कर्तव्य म्हणून नव्हे, तर या जंगलाची कर्तव्यासोबतच आदरपूर्वक सेवा करण्याचं वचन मी तुम्हाला देतो. जा, जंगल तुझ्यावर प्रसन्न आहे. येथून बाहेर जा. बाहेर जातानाच तुला तुझा मित्र भेटेल. जंगलाला दिलेलं वचन पाळ.